आणि तरी अध्याय 18 आणि आत्मचिंतन. आत्मचिंतनामुळे ज्ञान समाप्त होतं. आत्मचिंतन का करायचं, श्रवण का करायचं, साधूची संगती का करायची? श्रवण भक्ती अतिश्रेष्ठ आहे असं वेदाने सांगितलंय. नवविधा भक्तीमुळे श्रवण भक्तीला अत्यंत महत्व दिलंय. कारण त्या श्रवणाच्या माध्यमातून बुद्धीला स्वरूपमय होता येतं. हे श्रवण भक्तीचं फल आहे. ज्ञान जे आहे ते फार घाण विचित्र आहे, दुःखदायक आहे. त्या ज्ञानातून वृत्ती बाहेर निघत नाहीये. त्या ज्ञान देहाचा संबंध करायला लावतं. कोण तुम्ही उरपा प्रतिभाताई म्यूट टाका. सुरुवातीला खरंच कधी कधी वाटतं नुसतं वाचावं. नाट्य सांगितले वेदाने श्रेष्ठ. श्रवणामध्ये मनाला मुक्ती आहे, अज्ञानाची समाप्ती आहे आणि परमात्म्याची प्रतीती आहे. म्हणून श्रवण भक्ती श्रेष्ठ आहे. काही करो या न करो, काही कळो या न कळो, परमात्म्याचं कळणे असावं. संसार कळेल न कळेल, काही मिळेल न मिळेल, त्याच्यामध्ये आपण त्राग नाही करायचा. आत्मज्ञान मिळवायचं, सतसंगती कमवायची, श्रवण भक्ती हृदयात जमवायची आणि हरीला जाणायचं. जगताला जाणणं, नात्याला जाणणं, देहाला जाणणं, विषयाला जाणणं, क्रोधाला जाणणं, हे जन्मोजन्मी केलं ना तुम्ही आम्ही. आता तरी भगवंताला जाणा ना. वेदाला माना, भगवंताला जाणा. हा विचित्र वागतो आपण. जे खोटं जगत आहे, खोटा देह, खोटे नाते, तिथं सुख नाही, तिथं सुख उडकतं. जे खरं नाही त्याला खरं म्हणतो, जो देह तुझा नाही त्याला माझा म्हणतो, जो परमात्माचा जो रूप आहे त्याला बुद्धीतून सोडून देतो. विचित्र वागतो हा मनुष्य प्राणी, विचित्र वागतो. संबंध ईश्वराचा सोडतो आणि या खोट्याचा जोडतो. माझी बायको, माझं घर, माझा देह, माझा पुत्र, माझा पैसा, माझी प्रॉपर्टी. अरे देवा, सगळं माझं, सगळं मी. देह मी, इंद्रिय मी, कर्म मी, कर्म करताय ना मी. सगळ्याला मीचा अहंकार जोडला की बद्धता सिद्ध झाली आणि मीचा बाद झाला. भगवंताची प्राप्ती गुरुनं करून दिली. अज्ञानाची राख केली, मन पाक झालं, स्वरूप प्रगट केलं संतानं. हे स्वराज्य दिलं. स्वच राज्य, सो म्हणजे आनंद, सो म्हणजे परमात्मा, सो म्हणजे जगतात असलेलं ईश्वराचे एक व्यापक रूप. आणि ते आत आहे ते आत्मरूप. ते माझं निजधाम आहे. तो मी आत्माराम आहे. तोच माझा प्राण आहे. त्याच्याशिवाय प्राण श्वास घेऊ शकत नाही, त्याच्याशिवाय वाणी बोलू शकत नाही, त्याच्याशिवाय जगत दिसू शकत नाही. पण जगताचा पाच संताच्या बोधाशिवाय होत नाही. देहाची निवृत्ती, संबंध टाकणं बुद्धीला समजत नाही. देहाकडे जाणं तिचा धर्म आहे, कारण त्या ज्ञानात आहे. जडाला सोडणं तिला जमत नाही, वेदाकडे रमणं तिला माहित नाही, विषयाला भोगणं तिचं संपत नाही आणि वैराग्यामध्ये येणं तिला जमत नाही. अशी बुद्धी पापयुक्त असती, भेदयुक्त असती, अज्ञानयुक्त असती, ती गुणानं भरलेली असती, देहात मुरलेली असती, पाप पुण्याच्या चिखलात पेरलेली असती, अशी रामापासून दुरावलेली असती. ती वृत्ती अज्ञानयुक्त असती. साष्टांग दंडवत मग काय सुंदर आलं. कोटी कोटी प्रणाम. हॅलो माहिती एक बोलू? हो बोला बोला. साष्टांग दंडवत. खरंच आहे. मोक्षाचा आहेर. संत म्हणजे प्रेमाचं माहेर, संत म्हणजे प्रेमाचं माहेर. सद्गुरु करतात मोक्षाचा आहेर. हे आहेर घेत जावं जाऊन मागून. ते प्रेमाचं एक माहेर आहे संत संग. तुम्हाला काय समजणार हो? तुम्ही कुठं संबंध केला आमच्याशी? कुठं राहत आमच्यापाशी? कुठून नाही लाभला आनंदित महिनाभर पंढरपुरात? तुम्ही काय संताची तुम्हाला गोडी आहे? काय तुम्ही संताचा संघ भोगलाय? काहीच नाही. पण आम्हाला जे संत संघ मिळाला ते तुम्हाला माहितच नाही. आम्हाला
ते काल माझे ते गुरुबंधू बोलले ना मानवतकर, फार श्रेष्ठ. देहाचा बाण सोडून देणं, वृत्तीनं ईश्वराला समजून घेणं, ओळीमध्ये हृदयानं येणं आणि वृत्ती निश्चिन्न होणं, हे संताच्या संगतीत आत्मबोधाचं फल भोगणारं हृदय रामाकडे असतं. ते देहात कधीच नसतं, व्यवहार त्याला चिटकत नसतो, जगत त्याला माहित नसतं, आणि ती बुद्धी रामातून बाहेर निघत नसती. तिला जगत भाव होत नसतो, ती जगाचा संबंध करत नसती, कारण ती रामात विलीन असती. राम रामे ती रामे ती रमे राम मनोरमे. ती रामात रमलीये, ती रामरूप झालेली आहे, तिने रामाला ओळखलेलं आहे. ती वृत्ती आणि राम दोन नाही. राम रामे ती रामे ती रमे राम मनोरमे. मन रामात रमलंय. साष्टांग दंडवत माऊली. खरंच त्याला म्हणतात राम रक्षा. काय येण्याचा बाजार आहे सगळ्या जगात. म्हणतो पण कळत नाही, अनुभूती येतच नाही. राम रमेती रमेती. ती बाई रमती पैशात, दागिन्यात, मातीत, दगडात, लेकरात, कुकंड्यात, पसाऱ्यात, कपड्यात, शिंद्यात, पाय पुसण्यात. हा, बाई कुठे रमती, कुठेही रमती. चिखलात, घाणीत, विषयात, मोहात, वासनेत, भ्रमात नासून जाती बुद्धी आपली, तरी काही वाटत नाही. भेद सुटत नाही, परमात्मा भेटत नाही, सतसंग होत नाही, स्वरूपाची प्राप्ती होत नाही, आणि देहबुद्धीची निवृत्ती करता येत नाही. तुला जन्म तसा काही फायदा झाला नाही, आली तशी रिकामीच गेली. हो माऊली. हो मग कळावं बेटा, कळावं की आपला जन्म कशासाठी आहे. साधू संत का आले, तर मला एक वाक्य सांगते नाही खाली. तुम्ही ऐकता, अभंग हमेशाच ऐकता तुम्ही, त्यात काही वाद नाही, पण एक लक्षात ठेवा की अभंगातून काय घ्यायचं असतं आणि काय टाकायचं असतं. अभंगाचा गाभा कसा जाणून घ्यायचा असतो, अभंग हृदयामध्ये कसा स्थापित करायचा असतो. जसं एखादा रोप जमिनीमध्ये आपण घट्ट रोवलं, मातीनं पॅक केलं, वरून झारीनं पाणी दिलं, छोटं रोप असताना छोटं छोटं पाणी घालायला लागतं, आणि ते वाढल्यावर पाणी घालण्याचं काम बंद होतं, कारण त्याचं मूळ पाण्यापाशी जातं. तसं बुद्धी रामापाशी जाते. बापरे, साष्टांग दंडवत. काय सुंदर. साष्टांग दंडवत. म्हणजे संताच्या संगतीनं बुद्धी परमात्म्यापाशी जाऊन थांबती. छोटं रोप लावलं तर साधू पाणी मारतात त्याला बोधाचं, ते वाढवतात, त्याला फुलवतात, तो वृक्ष बनतो, त्याच्या फांद्या अफाट बनतात, आणि त्याचं मूळ पाण्याला जाऊन टेकतं. तेव्हा त्याचं पाणी घालणं थांबतं, तेव्हा त्या महात्म्याचं श्रवण थांबतं, कारण त्याचं बुद्धी परमात्म्यापाशी जाऊन थांबली. हा वृक्ष पाण्यापाशी थांबला, त्याचं पाणी त्याला रोज घेता आलं, सतत तो पाण्याच्या मुळा पाण्यात आहे. तसं बुद्धी परमात्म्यात आहे. वटवृक्ष. साष्टांग दंडवत. खूप सुंदर उदाहरण. हा बेटा, कारण दृष्टांतातून सिद्धांताकडे जाणं आणि वेदाचं वचन प्रध्यान घेणं, मी ब्रह्मा हे असा बोध जपून ठेवणं, देहभावाला फेकून देणं, आत्मा रंगून जाणं, आत्मा रामात रंगून जाणं, देह बुद्धीला फेकून देणं, संताच्या संगतीत जीवन जगणं, आणि आत्म्याचं भान भोगणं, देहाचं भान त्यागणं, वैराग्यात येणं, विवेकाचा दीप लागणं, ओवीच्या शब्दात मनानं जाणं, आणि मी कोण आहे हे पाहणं, त्याला म्हणतात जीवन मुक्ताचं जीवन जगणं. राम राम माई, काय सुंदर जगणं माई तुमचं. बाप रे, तुमच्याकडे रामाची प्राप्ती नाही, तुमच्याकडे रामाची ओळख नाही, तुमच्याकडे आम्ही बेधडक बोलतो. म्हणूनच रामाने पाठवलं माई. आपण श्रवणाच्या माध्यमातून सोडायला पाहिजे, मन रामाला जोडायला पाहिजे, वेदांत हृदयात साठवायला पाहिजे, आणि प्रभूकडे मन पाठवायला पाहिजे. हो माऊली. साष्टांग दंडवत. हृदयात वेळ साठवला
की मन रामाकडे पाठवलं संतानं, तुम्ही नाही. संत पाठवतात रामाकडे मनाला, ते जातं बोधाच्या मार्गानं, वेदाच्या साह्यानं, गुरुच्या बोधानं मन रामाकडे आगमन करतो आणि परमेश्वराला जाणतो, परमेश्वरच बनतो. हे ज्ञानाचं खातं, हे ज्ञानाचं खातंय बेटा. ज्ञान अज्ञानाला खातं, संपवतं ज्ञान, अज्ञानाला भस्म करतं. जे अज्ञान जीवाला जगताकडून येतं, जे अज्ञान मनाला दुःख देतं, जे अज्ञान वासनेमध्ये तुम्हाला ठेवतं, ते अज्ञान ज्ञानानं जळून राख होतं. म्हणून ज्ञान पाहिजे वासना संपवायला, भगवंताची भेट घ्यायला, ह्याचा संबंध टाकायला, जडायला. हे जिवंत मडे लक्षात ठेवा. ह्याला विटाळे, पुन्हा श्वास बंद झाला की विटाळे याचा, पण तो आते म्हणून विटाळ नाहीये हे कळत नाहीये. महामूर्खाचा बाजार आहे हे जगत, म्हणजे मूर्खाचा बाजार आहे. विषयाने बेधुंद झालेले लोक मरेपर्यंत धन प्राप्ती करायची. ज्ञान प्राप्ती कधी करतो बापा? धन प्राप्ती करतो, पापा करतो, चोऱ्या करतो, खोटं बोलतो आणि धन कमवून ह्या चोराला देतो घरातल्या, आणि तू जातो नरकाकडं, यमाकडं. का का जातो? हे तुझं कष्ट, तुझं जीवन, तुझे श्वास तू घरादाराला देतो, तुला यम घेऊन जातो. वाव, नाही कळत तुला? आता हरिपाठ घे, ज्ञानेश्वरी घे, सत्संग कर, साधूच्या बोधाकडे जा. यमाचं संबंध बंद करायचा ना तुला. यम तुला येऊन ना न्यायला, मग परमार्थात यावं. ही संपत्ती कमवावी. ज्ञान संपत्ती, वेद संपत्ती, श्रवण संपत्ती, मोक्षाची प्राप्ती. या ठिकाणी यम येतच नाही, काय त्याला खातच नाही, वृत्ती देहात राहतच नाही. रामरूप झाल्याशिवाय तो जगतच नाही. हृदयात प्रगट झाल्या राम, त्याला कोणी न्यायला येतच नाही, कारण जाणं येणं बंद होत. कुंडली जाणीव आता बोलणे काही, कुंडली जाणीव आता बोलणे काही. काय बोलू? रामाचा स्पर्श झालाय मला, जाणीव कुंठली जगताची. आता जाणीव करायची नाही मला कुणाची, मला जाणीव झाली परमात्म्याची, माझ्या रामाची, आत्मा रामाची. दिसणारा मंदिरातला राम आहे, तो माझ्या अंतःकरणात आत्मा राम आहे, तो माझ्याशी एक रूप आहे, मी त्याच्याशी संबंधित आहे. माझा संबंध देहाचा नाहीये. माझं मन राम झालं, आत्मा रामामध्ये वृत्ती गेली, बुद्धी ब्रह्म झाली, अज्ञानाची समाप्ती केली, वेदानं ही संपत्ती दिली आणि मला परमात्म्याची ओळख झाली. संतांना खून करून दिली, लिंग देहाची गाठ सोडवली, अज्ञानाची मिठी तोडली आणि परमात्म्याची गाठ जोडली. ही संतांना मला संपत्ती दिली, म्हणून त्यांच्या चरणाला कोटी नमन, लक्ष प्रणाम, कोटी नमन. सद्गुरूच्या चरण कमळाला कोटी नमन करावं, प्रेम संताला करावं, हृदयात त्यांनाच धरावं, त्यांच्या संगतीत जगावं, त्यांच्या बोधात राहावं, त्यांच्या वेदाला घ्यावं, त्यांच्या स्थितीला पाहावं, जीवन मुक्त व्हावं, रामाकडे जावं, देहातून मृत्यूने निघावं, बोधात तिनं नाचावं, आत्मज्ञान तिनं भोगावं आणि जगताच्या भ्रमाला धुवावं आणि तिनं आपल्या आपल्या पदावर नाचावं, आत्मपद भोगावं, देहपद त्यागावं आणि रामरूप बनावं. हे आम्हाला संतांना सांगितले, हे तुमच्या पदरात आम्ही टाकले. एवढं काम ह्या देहाच्या द्वारे केले, त्यांना करून घेतले, केलं म्हणणं पण चूक आहे, चूक आहे. हो माऊली. हो माऊली. रामचंद्रबाई तुम्हाला खुश होती. वा माऊली, खूप सुंदर सुंदर. माऊली.
काल माझ्याशी बोलले, परवा बोलले, त्यांना रेकॉर्डिंग करा. खूप छान निघते माई. खूप छान निघते. काय थोडस उन्हामुळे ते काम राहतात, ते रात्री करावं लागतात, बाहेरची काम. चला 1577. उणेनी उमचला सुधा करू, उणेनी उमलला सुधा करू. चंद्र त्याच्या अक्कलानं पूर्ण झाला. त्याच्या अक्कला एक एक कमी झाल्या होता, आता एक एक केल्या भरून आला. पौर्णिमेने तो परिपूर्ण झाला. मग काय झाला सांगा. उमचला उगवला सुधा करू चंद्र, देखोनी आपला कुमर. आपला मुलगा आहे कुणाचा, समुद्राचा. त्याने पाहिलं, आज पूर्ण प्रकट झाला माझा मुलगा. आधी एक एक कला कमी होतात, पुन्हा एक एक कला वाढतात. कमी झाले की अमावस्या, पूर्ण झाले की पौर्णिमा. म्हणून पौर्णिमेला समुद्राला भरती येते आणि अमावस्याला ओहोटी असते. चला, मर्यादा क्षीरसागर, देखोनी आपला कुमर. आपला मुलगा बघितला वर चंद्र परिपूर्ण झाला आणि कलानं 16 कळानं परिपूर्ण चंद्र उगवलाय. शुभ्र पांढरा लक्क प्रकाश आणलाय. देखोनी, एक मिनिट, देखोनी आपला कुमर, मर्यादा क्षीरसागर. समुद्रानं मर्यादा सांडली आणि त्याच्या लाटा असा उंच 1 किलोमीटर अशा चंद्राकडे उंच चालल्यात. तो आनंदानं उसळ्या मारायला चंद्राला बघून. तसं वृत्ती भगवंताला बघून उसळ्या मारती. बोधाच्या शक्तीनं, हृदयाच्या भक्तीनं, वेदाच्या युक्तीनं, संताच्या संगतीनं हृदय उसळ्या मारत भगवंताला बघू 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 बघू. किती छान प्रयास. बापरे, खरंच आहे माऊली. मन तसं उसळ्या मारते. चला, मर्यादा क्षीरसागर विसरेची ना. तो विसरला. आपण काठापर्यंत लाट जायची, माग घ्यायची. तो विसरला आपल्या मर्यादेला. तसं भगवंत मर्यादा विसरले. अर्जुनाला बघून नाचू लागले. झाले वरच्या गोष्टी आपण वाचतो ते फार त्रुटी आपल्यामध्ये कळत नाही. आपलं आयुष्य, तुम्हाला मी काल खूप बोलले ना, किती काल संसार करायचा, किती जन्म लेकरा बाळात म्हणायचं, किती बुद्धीला देहात ठेवायचं आणि किती गर्भामध्ये चढायचं 9 महिने. लक्षात घ्या ना. प्रपंचातून मन बाहेर काढावं, त्याला भगवंताकडे धाडावं, त्याचा संबंध घडावा. कुणाचा, परमात्म्याचा. बुद्धीचा संबंध संयोग व्हावा. त्याचा ऐक्य गुरु करतात. पण मन तिकडे गेल्यावर, जगाकडे मन गेल्यावर त्याला बाहेर येता येत नाही. जगत भाव संपत नाही आणि आतला परमात्मा वृत्तीला माहित नाही, कारण वृत्ती भगवंताला सोडून जगताकडे आली. पण जेव्हा मुरड घातली मनाला, ती जगतातून बाहेर आली. सुरुवात झाली ज्ञानाला. तिने सोडलं देहाला, तिने सोडलं. बोधाच्या शक्तीनं वृत्ती देहाला सोडती. ही वेदांताची खरी स्थिती. लक्षात ठेवा. हो माऊली. लक्षातच ठेवा. खोट्याकडून वृत्ती परान्मुख होती केव्हा, त्या वृत्तीमध्ये अनुसंधान तयार होतं आणि बोधाचं पाणी साचतं. हृदय वेदयुक्त होतं. संताचं नातं तयार होतं. परमात्म्याची जाणीव होती. वृत्ती जगाला फेकून देती. देहस्थिती संपून जाती. मन रामात सदाकार होतं आणि या स्वरूपाचं भान सतत येतं. देहाचं भान संपून जातं. त्याला म्हणतात जीवनमुक्ताचं खातं. रामा, बापरे माऊली, खूपच सुंदर. आज जीवनमुक्तीच येईल सुरुवातीपासून. खूपच छान. काय देव देतो. निघताना आई हे देती ते देते. अगं थांबती म्हणजे अगं बॅग मध्ये जागा नाही, दुसरी बॅग काढते आई. अगं दुसरी बॅग आहे ना, घेऊन जा. तू गेला ते बघितलं की कस तरी होतं मला. तुझ्यासाठी, तुझ्या आवडीचं आहे, घेऊन जा. खरे खरे तसं दुसरी बॅग निघते आमच्यासाठी. जागा नसते, काही बसत नाही, काय करावं. तशी तळमळ आईची असती लेकराबद्दल.
तशी संत महात्म्याची तळमळ असती जीवाबद्दल. हे जीव जन्मलेत, दुःखानं बरबटलेत, जन्म मरणामध्ये फार त्रस्त झालेत. त्यांना बोध द्यायचा, त्यांना वेदाकडे घ्यायचं, त्यांना आत्मरंगात रंगवायचं. ते संसारात रंगलेले लोक एवढे कसे झाले, पागल झाले ह्या संसाराला पाहू पाहू, नात्यामध्ये जाऊ जाऊ. कोणतं नातं करे? देह तुझा नाही तर नातं कुठलं? तू देह नाहीस तर नातं कोणतं? नातं संताचं, नातं ग्रंथाचं, नातं ओवीचं, ज्ञान भक्तीचं, नातं परमेश्वराचं असतं. आपणही जोडलेलं असतं तुमच्या अविद्येमुळं, तुमच्या वासनेमुळे नातं जोडले हे खोट आहे. आणि वासना संपलं की नातं करे. तो खरा परमात्मा आहे आणि खोट हे जगत आहे. साष्टांग दंडवत माऊली. असं कळल्यानंतर वृत्ती उदास होती. असं कळाल्यावर बोध वृत्ती उदास होती, संताचा दास होती, आत्मज्ञानात पास होती, ईश्वरापाशी सहज जाती. आणि तो मिळायचा अनुभव घेती. जीवनमुक्ती ती भक्ती, देहबुद्धी संपलेली असती. ती वृत्ती भगवंताच्या सोबत सतत असती, देहासोबत कधीच नसती. ही जीवनमुक्तीची खास स्थिती असते. ही जीवनमुक्तीची रीती बेटा. ह्याला भक्ती म्हणावं, ह्याला हरीची प्राप्ती म्हणावं, ह्याला ज्ञानाची स्थिती म्हणावं, ह्याला संताची अनुभूती म्हणावं, ह्याला वेदाची संपत्ती म्हणावं, ह्याला ओवीचा रस म्हणावं, ज्ञानाचा कस म्हणावं आणि बोधाचा हृदयातला आत्मभाव म्हणावं. रामा बापरे, काय सांगतायत भाऊ, अनमोल अनमोल एक शब्द साठवून ठेवावा. काय साधकाचं भाग्य असेल माझ्या, मला माहित नाही. स्वतः हरिहून तुम्हाला रोज अमृताचा पाऊस टाकतो तुमच्यावर रोज. एकदा काल मी युट्यूबवर पाहते ना, चिंतन करते वगैरे, काही काही प्रवचन मी तिचे सांगते. कोणची तू? माऊली आपला बाजार, ते भूताचा बाजार आणि जीव बेजार. एकदा क्रोधात जाते मी, भांडा वाटतो, एकदा लोक करा वाटत. जाऊ दे आपलंच आहे. आणि भांडताना ग त्या अवस्था वृत्तीच्या नाना नाना नाना. पण एक अवस्था अशी मोक्षाची, तिथं फक्त स्थिती रामाची, ओळख हरीची, प्राप्ती आत्मसुखाची आणि अवस्था अवाच्य. अवस्था कोणती आहे? ज्ञानी महात्म्याची. वाच्यता करू शकत नाही, ती अवाच्य वृत्ती असती ज्ञानी लोकांची. कारण व्यवहार जरी केला तर टच नाही होतो मनाला, पण मन रामात आहे, व्यवहारात नाही. म्हणून त्याची स्थिती अवाच्य आहे, अवाक आहे. त्या प्रेरणा शब्द सुंदर काढले ज्ञानी महात्म्याचे, तिने मला लावले उच्चंती एक 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 एक. सुंदर बुद्धी त्या बाईची, खरंच कला आहे, अवर्णनीय. हा शब्द टाकले तिने पत्रिकेत, बाबा तो बा बघून डोळ्यात पाणी आलं. लगेच माहिती आला, फोन केला मी. असा बुद्धी आणि वियोग होतो देहाशी, ती स्थिती रामाच्या प्राप्तीची. हो माऊली. समजलं का नाही? समजलं तुम्हाला? काय कळत तुम्हाला? संस्कृत मध्ये बोलले कळते, भागवतातले श्लोक हे कळलं नसेल तुम्हाला. गच्च बसतात, तोंड बंद करून होट शिवून कसले वाक्य निघतात तर काही नाही. तुम्ही किती सुंदर बोलता माऊली, आमच्या काय तुटक्या बुटक्या शब्दाचं. तुमचं रोज रोज इतकं असते भांडार, बापरे, ज्ञानाचा अमृत. तुमच्याकडूनच शिकलो आम्ही. सोडती आणि म्हटलं काय सांगतो, परमात्म्याचा संयोग होतो बुद्धीशी, वियोग होतो देहाशी, ती स्थिती रामाच्या प्राप्ती. किती सुंदर सांगता माऊली, काय बोलता तुम्ही, बापरे. आम्ही रोज प्रेमात पडतो तुमच्या. का सोडती?
ती देहाकडे का जात नाही? कारण ती रामाकडे चालली ना, रस्ता बदललाय. जेव्हा ती देहाकडे ती बहिर्मुख झाली, रामाकडे गेली अंतर्मुख झाली. अंतर्मुख वृत्ती ज्ञानमय असती आणि देहाकडची वृत्ती अज्ञानमय असते. साष्टांग दंडवत. हो माऊली. सहज सहज वेद सहज बोलणे ही तो खरंच आहे. वृत्ती जेव्हा बहिर्मुख होती आणि चंचल बनते, रजाचा नृत्याचा संबंध होतो मनाचा. मनामध्ये रज उत्पन्न होतं. पुढे एक गुण येतो आणि एक जातो, हा प्रकृतीचा धर्मच आहे. एक जातो एक येतो, एक संपतो एक येतो. एक ऋतू संपला एक आला, उन्हाळा संपतो पावसाळा येतो, पावसाचा संपतो हिवाळा येतो, हिवाळा जातो उन्हाळा येतो. हे कालचक्र थांबत नाही. तसं वृत्तीचा व्यवहार संपत नाही. पण वृत्ती व्यवहार करताना ती रामाला सोडत नाही. ही जीवनमुक्ताची भूमिका आहे. वृत्ती व्यवहार करताना रामाला सोडत नाही. व्यवहार तिला धरता येत नाही, व्यवहारात ती रमत नाही, व्यवहार केला म्हणत नाही, करता भाव होत नाही, विषयाकडे जात नाही, वृत्तीत विकार ठेवत नाही, भगवंतापासून हलत नाही, व्यवहारामध्ये ती थांबत नाही, वृत्ती करून बाहेर येते, ईश्वराशी अभिन्न राहते. ही ज्ञानमय वृत्ती, ज्ञानी महात्म्याची स्थिती, अंतःकरणाची स्थिती. साष्टांग दंडवत माऊली. दंडवत कोटी कोटी प्रणाम. श्री कृष्ण गोविंद हरे मुरारी, हे नाथ श्री कृष्ण गोविंद हरे मुरारी, हे नाथ नारायण वासुदेव, हे नाथ नारायण वासुदेव. श्री कृष्ण गोविंद हरे मुरारी, हे नाथ नारायण वासुदेव. नाथेस तू माझा, तू संताकडे पाठवलंस, संताची भेट करून दिली, ग्रंथ हृदयात आले, आत्मभाव जागा केलास, देहभाव बंद केला, वैराग्याचा दिव लावला, विवेकाचा झेंडा लावलास. हृदयामध्ये राम आहे हे बुद्धीला टच करून तू दिलास, देहभाव तू संपवलास, संत रूपानं हरी तू समोर आलास. हरी आणि संत दोन नाहीत, संत आणि ग्रंथ वेगळे नाहीत, ग्रंथातली भूमिका अलग नाही. ग्रंथ म्हणजे आनंद आहे, आनंद म्हणजे स्वयंभू परमात्मा आहे, परमात्मा म्हणजे आत्मा आहे, आत्मा म्हणजे मी आहे, अनात्मा म्हणजे मी नाहीये. वाव, किती सुंदर सुंदर. माऊली. बापरे, खरंच. काय शब्द आहेत, अलौकिकच. खरंच आहे माऊली. हे नाथ नारायण, नाथा तू माझा नाथ आहेस, मी अनाथ आहे, मला सुख देणार कोणीच नाही, माझं म्हणले ते माझी नाहीत, तू माझा आहे, तू माझ्यात आहे. आता मला तुझ्यात घे, मी तुझा आहे पण मी देहात आहे, देहातून बाहेर घे, तुझ्या सोबत घे, तू मला कळू दे, तुझं ज्ञान मिळू दे, तुझं ऐक्य बघू दे. नाथा नारायणा हेच कर, हेच कर. हे नाथ नारायण श्रीनाथ आहे तू, अनाथांचा नाथ आहे तू. खरंच आहे माऊली, खरंच आहे. आम्ही सगळे सनाथ झालो, खरंच आम्ही अनाथ होतो, तुमच्यामुळे सनाथ झालो माऊली. तुमच्या मायेच्या पदराखाली तुम्ही आम्हाला घेतलं आणि रोज एवढा पाना सोडत आमच्यासाठी. सागरावर येते आणि वेदाचं ज्ञान बाहेर काढून साधकाच्या हृदयाची जोडी भरभरून टाकते. ही आदिशक्ती सरस्वती माता. त्याच्याशिवाय जसं निमित्त अर्जुन झाला, एवढ्या अक्षोहिणी सैन्यातून अर्जुनच निमित्त झाला, तसं तुम्ही एवढ्या सगळ्या गोविंद आहे, तूच नारायण आहेस आणि तूच वासुदेव आहेस, सगळं तू तरी कृष्णा. तुझं काही नाही, जगत बी नाही, जीव बी नाही, मी बी नाही, देव बी नाही, पण तू आतापर्यंत मला कळालं नाही. तुझी वासरी बघितली, तुझ्या वासरीला बोलले, पण ज्ञानाच्या वासरीकडे बुद्धी आली. तुझ्या वासरीनं राधा गुंग झाली, वेडी झाली वेडी, पण ज्ञानाच्या बासरीमध्ये माझी बुद्धी वेडी झाली आणि तुझ्याकडे आली. किती छान माऊली, किती छान माऊली.
खूप सुंदर. सुंदर. अशीच वेळच राहावं. देहावर येऊच नाही. खरंच आहे माऊली. आपला पाठ झालं की असंच वाटतं मध्ये थांबायचं, श्लोकामध्ये रमायचं, गोविंद गोविंद वत्तीला करायचं. बापरे. हो खरंच आहे माऊली. माऊली. श्लोकात रमायचं मग ते कळतं का काय? हो माऊली. जगत आणि दृष्टी म्हणजे परमात्मा आहे. फार सुंदर निरूपण आहे. बोलेन तुम्हाला नंतर मी. लिहून घ्या. त्याचा बहुला ऐसे संवादाचा बहुला लग्न दोघोनिया आतुला लग्न दोघाचिया आतुला लागले देखोनी झाला लागले देखोनी झाला निर्भर संजय अर्जुन आणि परमात्म्याचा संवाद ऐकताना जेव्हा हे रूप करून दाखवलं की भगवंत अर्जुनाच्या बोधात अर्जुन भगवंतासोबत दोघं एकत्र झाले. बाहुल्यावर नवरा नवरी आले. पहिलं खेड्यामध्ये चिखलाचं बाहुलं करून त्याच्या नवरा नवरी उभा करून लग्न लावत होते. तसं संवादाच्या बाहुल्यावर कृष्ण उभे होते, समोर अर्जुन होते. गीता संपली होती, मोक्ष प्रगटला होता. कृष्ण आणि अर्जुन, अर्जुन आणि कृष्ण दोन राहता एक झाले होते. मुलगा आणि मुलगी, वर आणि वधू मधला पडदा काढून दोघं एकत्र आले होते. अज्ञानाचा पडदा काढून अर्जुन आणि कृष्ण एक झाले होते. संवादाचा बाहुला. किती छान माऊली. माऊली. खूप सुंदर. तसंच आपलं सत्र म्हणजे आता हे नक्कीच आहे. पण जीवन शिवायला माया घालायचं. नवरी वरी जाती चिखलाचं बाहुलं असतं काय केलेलं खेड्यामध्ये होतं पहिलं, आता नाहीये. आता लग्न कोण्या मसनवट्या तिकडं कोणत्या अशुद्ध जागेत गावाच्या बाहेर. पहिलं लग्न बाहुलं टाकून, दारात मंडप टाकून चिखलाचं बाहुलं तयार करून त्या ठिकाणी नवरा नवरीला उभा करून लग्न लावायचे. रीतीनं लग्न व्हायचं. अन्नदान छान व्हायचं, सात्विक अन्न व्हायचं. आता नाही, आता सगळा भेंडी बाजार आहे. नाही रे बाबा, आताच लग्न नाही रे रामा. पांडुरंगा, आपण जातच नाही, कधी जावं लागतं. असं जंतुरले भाभी डबी असले की साधं काही कधी पाहुणेत परवणे. ऐसे संवादाचा बहुला अर्जुन आणि कृष्ण परमात्माचा संवाद चालू होता. मोक्षाचा अनुभव भोगत होते आणि कृष्ण अर्जुन एकमेकाशी संवाद साधून त्यांचा अनुभव मांडत होते. आणि कृष्ण अर्जुनाला आपल्यासोबत पाहत होते. अर्जुन आपल्यासोबत भगवंताला एकरूप होत होते. अर्जुन भगवंताशी तदाकार झाले होते आणि भगवंताचा आणि अर्जुनाचा अभेद झाला होता. हा संवादाचा प्रकार झाला होता. वेद तिथं प्रगट झाला होता. अर्जुनाचा देहभाव संपला होता. अर्जुनाचं अंतःकरण राम राम झालं होतं. दोघाचा संवाद अनुभूती मांडली होती. भगवंताला तो माहितीये कुठं आलेला आहे. अर्जुनाला संबंध त्यानं अर्जुनानं संबंध कृष्णाचा भोगलेला आहे. दोघाच्या मनाचा संयोग झालेला आहे. अभेद भाव प्रगटलेला, भेदाचा नाश झालेला. गीता आत आलेली आहे, अर्जुन कृष्ण झालेला आहे. हा दोघाचा संवाद गीतेतून आलेला आहे, ओवीतून कळालेला आहे. हृदय इथं भांबावलेलं आहे, अरे इथं परमात्मा प्रगटलेला आहे. संवादाचा बहुला. साष्टांग दंडवत माऊली. काय सुंदर लागते ओवी, बापरे. साष्टांग दंडवत कोटी कोटी. संवादाच्या बहुल्यावर बुद्धीने जावं माऊली. खरंच किती सुंदर. अच्छा, दिसायला दोन असतात पती पत्नी, पण मन एक असतं. तसं अर्जुन आणि दिसायला दोन आहेत, पण त्यांचा अद्वैत भाव एक आहे. दोघं एका पदावर आलेत. दोघांना उपाधी सोडलीये. कृष्णानं देव पण सोडले आणि अर्जुनानं ध्येय पण सोडले. कृष्णानं देव पण टाकलंय, अर्जुनानं ध्येय भान टाकलंय. दोघं बी आत्मरंगात रंगलेत, अद्वैत भावात आलेत, गीतेच्या ज्ञानात गेलेत, स्वरूपवान झालेत. दोघांचं हृदय एक झालंय. हा संवाद चा बाहुला संजयानं ऐकलाय. तो निर्भय झाला. त्याची भीती गेली. मृत्यूला त्यानं संपवलं, ज्ञानाला त्यानं भोगलं आणि अर्जुनाच्या बोधाला त्यानं पकडलं. आणि संजय त्या बोधामध्ये आला. तो आंधळा मातीत गेला. खरे माऊली. सगळं ऐकून पण आंधळाच राहिला. सगळं ऐकलं त्यानं पण काही झाला. त्या बोधामध्ये मुक्तीच्या घरात गेला. आंधळा म्हणतो काय सांग माझं पोरग कुठं गेलंय.
इतकं ऐकून 18 अध्याय ऐकून आंधळा मातीत गेलं. ज्याला ज्ञान नाही ते आंधळा. थांबा, ज्याला ज्ञान नाही तो आंधळा, ज्याला देहभाव तो आंधळा, ज्याला मोह तो आंधळा, जो अज्ञानात आहे तो आंधळा, जो जगत भावात आहे तो आंधळा. अगदी खरं माऊली. साष्टांग दंडवत माऊली. खरंच आपण पण आंधळेच आहेत ना. हो माऊली. कुणाचा बी दोष, कुणाचा बी क्रोध, कुणाचा बी लोभ. का बरं लोभ करायचा? लोभ हरीचा, लोभ ज्ञानाचा, लोभ ओवीचा, संग परमात्म्याचा, अनुभव सुखाचा, मार्ग मोक्षाचा, भक्ती वेदाची, स्थिती अनुभवाची, प्राप्ती हरीची, भेट संताची, कळणं ग्रंथाचं, ज्ञान मोक्षाचं, अनुभव सुखाचा, अभेद परमात्म्याचा. अवाक होतं माऊली, खरंच अवाक होतं ऐकून. आम्ही काहीच बोलता येत नाही. खरंच शब्द नाही, शब्द नाही, शब्द निशब्द. कारण तुम्ही म्हणता घरी आले की वेगळंच होते, आणि खरी परिस्थिती आहे ही भूमी पावन झाली आहे. पावन आहे आमचं घर. खरंय माऊली, अगदी वेगळंच येते इथं आले की. कुठेच येत नाही असं. नाही येत माऊली. नाहीये असं येतच नाही कुठं. अवघड आहे. चला, ऐसा संवादाचा बहुला, लग्न दोघाची या आतुला, लग्न दोघाची या आतुला. इकडं कृष्ण परमात्मा वही होते, समोर अर्जुन होते, 18 वाद्याचं ज्ञान होतं, मोक्षाचं भान होतं, जीवा शिवाचं मिलन होतं आतुला. साष्टांग दंडवत. बापरे, पद्धत काय बुद्धी चालली. सांगितल्यानं कळाले नाही तर काही कळत नाही. उगं वास्तव झालं. बायाला काय कळत म्हणून नाही वाचली, तू अज्ञानात जगली म्हणून नाही वाचली. हो उत्तर माऊली. मिळालं आमचं आम्हाला मिळालं उत्तर. काय आपलं काय काय अवस्था आपली? काय टाकलं बुद्धीनं? भान आहे का भगवंताचं? ज्ञान आहे का वेदाचं? अनुभव आहे का रामाचा? पर्यंत अज्ञानात, मरेपर्यंत वासनेत राहते बुद्धी. मला हे करायचं, मला ते करायचं, मला ते करायचं, मला हे व्हायचं म्हणत नाही बाई. मला हे जाणायचं तिला कळत नाही, मला साधूपाशी राहायचं समजत नाही, मला वेदात यायचं कळत नाही, मला बोधात नांदायचं तिला माहीतच नाही. संसार तिचा थांबतच नाही, मोह तिचा संपतच नाही, वासना तिला टाकताच येत नाही, तिचं अज्ञान तिनं हटवलंच नाही, ज्ञान हृदयात पाठवलंच नाही, ती संगती साधूची केलीच नाही, वेदाची महती आलीच नाही, ओवीचं रसपान झालंच नाही, आणि तिने अज्ञानाची निवृत्ती केली नाही, कर्मातच मेली. बापरे, तेच झालं माऊली. खरंच तरी सद्यस्थिती यायची. असं होणे महिलांचं कोणत्याच आयुष्य पणाला लावू नये, देवबुद्धीकडे येऊ नये, जडाचं भान राहू नये, आणि ईश्वराचं मिलन सोडू नये. नाही, काय भेटलं काय नाही भेटलं, काय केलं काय नाही केलं, आयुष्य मातीत गेलं करण्यामध्ये. कळण्यामध्ये घातलंस का आयुष्य तू? नाही ना, वाया गेली तू जन्माला येऊन, भ्रष्ट झाली तुझी बुद्धी. कारण तू फक्त मी 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 आणि माझं माझं. हे पापाचं ओझ आहे बाई, पापाचं ओझ. तुम्हाला मान्य करा न तर खड्ड्यात पडा, आम्हाला न देणं न घेणं. पण अशी अवस्था ज्यांची असती ते खात यमाचं असतं, कारण ज्ञान भगवंताचं नसतं, ते गिऱ्हाईक यमाचं. अंतःकरण अज्ञानाचं, त्याला भान देहाचं, त्याला जाण जगाची, त्याला प्राप्ती धनाची, त्याला अनुभूती जडाची.
ही स्थिती पापी लोकाची. पुण्यन पाप, पुण्यन पाप. अरे रामा, सोड दोन्ही बी. पुण्य सोडून दे, पाप टाकून दे, वृत्तीला सोडून दे, आणि मग बघ तू कशी बेधुंद होतीस, ज्ञानाकडे कशी येतीस, हरिरूप कशी होतीस, श्रवणामध्ये कशी जातीस, परमात्मा कशी होतीस. इकडे ये. हो माऊली, अगदी खरंच खरं इकडे माऊली. यावं सगळ्यांनी. एवढ्या दुःखात का राहावं, खरंच यमाचं गिऱ्हाईक का व्हावं, तर भगवंताला मंदिर माऊली. पापन पुण्यन पापन पुण्यन पापन पुण्यन कर्मन करणं. अगं करण्यापेक्षा करणं महान आहे बेटा. कळण्यापेक्षा होणं श्रेष्ठ आहे. आणि होण्याच्या पुढे जाणं म्हणजे आत्मारामाचं मिलन अनुभवणं. कळणं, करणं, होणं. अरे राम 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 राम. आपल्या स्थितीवर यावं. कुणाचे लेकर, कुणाच्या पोरी, कुणाचे पोर. हेच तुझा नाहीये. जगत खरं नाहीये. कर्म ज्ञान करून देत नाहीये. कळणं भगवंताकडून येतं आणि कर्म पाप पुण्य देत. हे अज्ञानाचं खातं. तुला बी ते खातं. हो माऊली खरं. खरे माऊली. अज्ञानाचे खोके संस्कार. मरुस तर पुण्य होत. पुण्यासाठी कर्म करते का? मला माहितच नव्हतं की पुण्यातून बाहेर कसं यायचं, पुण्य कसं सोडायचं, हरीला मन कसं जोडायचं, संतासंग कसं जगायचं, वेदात कसं नाचायचं, थैमान कसं बनायचं, रंगात आपल्या कसं रंगायचं, ओवीचा संग कसा करायचा आणि संताच्या बोधात कसं रंगायचं, नाचायचं माहित नव्हतं. कर्म करायचं शिकवलं, ते संस्कार धरले आणि बोध बाजूला गेला. यम तिला न्यायला आला, बांधून प्राणवरी गेला. सूक्ष्म देह म्हणतात त्याला. बापरे बापरे. बापरे काय ती बांधून नेती, यम येती बांधून नेती, जनमुखा कडे पाहती, जनमुखा कडे पाहती, यम येती बांधून येती. हो माऊली, आम्हाला नाही नेणार यम बांधून. नको बाबा. आम्ही शिकलो बाबा. आम्ही श्रवणात आलो माऊली. ते आनंदाचं ज्ञान, तुझा संबंध, तुझा प्रपंच, तुझे टोर, तुझे गोर, तुझे ढोर सोडीतच. एवढं ढोर कुठलं हे? त्याला माझं म्हणतं, त्याला माझं म्हणतं, त्याची आठवण करत, हरीची आठवण करत करत जगणं बाई. हरीकडे मनाला ठेवणं, हरिरूप होणं आणि हरीची साधना करणं, हरीची जाणीव होणं. त्याला म्हणतात धोंडे पुण्याचे, त्याला म्हणतात धोंडे पापाचे. हो माऊली अगदी खरंय. कळत नाही, अजन्म कळत नाही लोकाला. हे तुम्हालाच नाही, कोटी कोटी लोकांना हेच आहे. हे केलं की पुण्य, ते केलं की पाप. अरे राम, किती अवघड आहे. कर्म करावं पण चित्तानं न धरावं. कर्म करावं वृत्तीवर न यावं. कर्म करावं संबंध न व्हावा. कर्म करावं पाप पुण्य न उत्पन्न व्हावं. हे सांगतो तुम्हाला. तिथं आळंदीला विचार आहे. लिहून ठेवा प्रश्न. चला लिहा बरं, मी थांबते. रेकॉर्डिंग सांगा मला प्रश्न किती ते. तर सांगा. थांबते, आता मला जायचं गावात. मंडळी हरी विठ्ठल ज्ञानदेव तुकाराम. कुणी बोल नका, जे हरी म्हणू नका. कर्माचा संबंध सोडावा, कर्मातून मन बाहेर काढावं, कर्म शून्य व्हावं, त्या कर्मातलं पाप पुण्य बंद व्हावं. त्याला धोंडा म्हणावं, धोंडा. तिच्या बुद्धीचा गोंडा ज्ञानाचा काढावा. आम्ही कापतोच गोंडा. धरावं, कर्म करावं पण वृत्तीवर नाही यावं, ते कर्म शून्य व्हावं. वाव,